की चव्हाणजी, तुम्ही आमच्यासोबत अशाच पद्धतीने राहा. सध्या रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. रुपालीजी, तुम्ही सुद्धा अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत की 6 लोक होते मग 5च मृतदेह कसा, असं म्हणत तुम्ही अपघाताबद्दल शंका उपस्थित केलेली आहे. संजय राऊतांनी सुद्धा या सगळ्याला आता दुजोरा दिल्याचं पाहायला मिळतं. एक लक्षात घ्या, अजितदादांची घटना ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला चटका लावणारी होती आणि त्या घटनेचे सगळं सत्य हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना कळणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये कोणी दुजारा द्यायचा आहे का कोणी पाठपुरावा करायचा, हा ज्याच्या त्याचा तो वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी तो आमच्यासाठीच. मी राऊत साहेबांच्या ह्याच्यात त्यांचं धन्यवाद म्हणेल की आमच्या समोर फक्त सत्य येऊ द्या की आमचा नेता कोणत्या कारणामुळे गेला आणि कशा पद्धतीने गेला. कारण का इतकं भयान आहे. आज 6वा दिवस आहे, पचनी पडत नाही हो. आमचं नेत्यांचं राजकारणातले समाजात काम करणाऱ्यांचं सोडून द्या. ज्या साध्या साध्या गृहिणी माता आहेत, ज्या वयस्कर माता आहेत, भगिनी आहेत, त्या सुद्धा विचारतात की असं झालं कसं, हे त्याच्या समोर आलं पाहिजे. कारण का कुणालाही विश्वास बसत नाहीये की अजितदादा आज आपल्यात नाहीयेत. त्याच्यामुळे या सगळ्या घटनेचं पारदर्शक चौकशी होऊन समोर येणं गरजेचं आहे. जे सत्य असेल ते समोर आल्यानंतर ऍटलिस्ट जो माणूस आमच्यापासून दुरावला गेलेला आहे, आमच्यामध्ये नाहीये, खरं तर कळू द्या आणि ती चौकशी झाली पाहिजे. त्यामुळेच हे सगळी कालची जी काही थोडंसं कुठेतरी आम्ही शुद्धीवर आल्यानंतर ते मांडणं गरजेचं होतं. नक्कीच रुपालीताई, त्यामुळे आता चौकशीतून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. सध्या